हॅलो एव्हरीवन, वेलकम अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आज मी तुमच्यासोबत शेअर करते व्हॉट आय ईट इन अ डे. खूप दिवस झाले मी यूट्यूबवरती बघत होते आणि मला पण हे करायची इच्छा होती. सो फायनली मी आज करते. सो आजच्या दिवसाची माझी सुरुवात मी केली आहे लेमन वॉटरनी. सकाळी 10 वाजता मी लेमन वॉटर घेतलं. त्यानंतर मला थोडीशी भूक लागली होती. सो मी घरात एक ड्रॅगन फ्रूट होतं ते कट केलं, ते खाल्लं. आणि आज नाश्त्यामध्ये आहे ना मी इडली बनवलेली, पण मला काहीतरी एक्सपेरिमेंट करायचा होता. सो मी इडली फ्राय बनवायचं ठरवलं आणि त्यासाठी लागणारं सगळं साहित्य इथं काढून घेतलं. थोडंसं तेल घेतलं, त्यात कढीपत्ता, मोहरी, जिरं, हिंग, हळद आणि थोडंसं तिखट टाकलं. इतकं भारी लागत होतं ना, खूप छान झालं होतं. त्यानंतर मी थोडासा आराम केला, कारण माझी नाईट शिफ्ट होती. आणि दुपारी 3 वाजता उठून मी राईस, भेंडीची भाजी, वरण आणि थोडंसं गाजर होतं ते खाल्लं. त्यानंतर मग मी ऑफिसला गेले आणि मला आहे ना 6:30 वाजता थोडासा स्नॅक्स करायची सवय आहे. सो मी 6:30 वाजता इथं ग्रेप्स नेले होते, त्यासोबत मी लेमन टी घेतली आणि परत ऑफिस जॉईन केलं. त्यानंतर रात्री 9 वाजता मी माझा डिनर केला, ज्यासाठी मी डोसा आणि मटकीची भाजी नेली होती. ओके, बाय. हॅलो एव्हरीवन, वेलकम अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आज मी तुमच्यासोबत शेअर करते व्हॉट आय ईट इन अ डे. खूप दिवस झाले मी यूट्यूबवरती बघत होते आणि मला पण हे करायची इच्छा होती. सो फायनली मी आज करते. सो आजच्या दिवसाची माझी सुरुवात मी केली आहे लेमन वॉटरनी. सकाळी 10 वाजता मी लेमन वॉटर घेतलं. त्यानंतर मला थोडीशी भूक लागली होती. सो मी घरात एक ड्रॅगन फ्रूट होतं ते कट केलं, ते खाल्लं. आणि आज नाश्त्यामध्ये आहे ना मी इडली बनवलेली, पण मला काहीतरी एक्सपेरिमेंट करायचा होता. सो मी इडली फ्राय बनवायचं ठरवलं आणि त्यासाठी लागणारं सगळं साहित्य इथं काढून घेतलं. थोडंसं तेल घेतलं, त्यात कढीपत्ता, मोहरी, जिरं, हिंग, हळद आणि थोडंसं तिखट टाकलं. इतकं भारी लागत होतं ना, खूप छान झालं होतं. त्यानंतर मी थोडासा आराम केला, कारण माझी नाईट शिफ्ट होती. आणि दुपारी 3 वाजता उठून मी राईस, भेंडीची भाजी, वरण आणि थोडंसं गाजर होतं ते खाल्लं. त्यानंतर मग मी ऑफिसला गेले आणि मला आहे ना 6:30 वाजता थोडासा स्नॅक्स करायची सवय आहे. सो मी 6:30 वाजता इथं ग्रेप्स नेले होते, त्यासोबत मी लेमन टी घेतली आणि परत ऑफिस जॉईन केलं. त्यानंतर रात्री 9 वाजता मी माझा डिनर केला, ज्यासाठी मी डोसा आणि मटकीची भाजी नेली होती. ओके, बाय.